सिंधुदुर्गातील 3 विधानसभेच्या जागांसाठी सरासरी 71.11% मतदान झालंय। ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे। स्थानिक पोलीस, गोवा आराम पोलीस, सशस्त्र सीमा दलाची स्ट्रॉंग रूमवर करडी आता नजर असेल। महत्त्वाची बातमी आपण सध्या ही पाहू शकतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 71% मतदान झाले आहे। 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, कणकवली आहे, कुडाळ मालवण आहे आणि सावंतवाडी मतदारसंघ आहे। या 3 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य आहे ते मतपेटीत बंद झाले आहे आणि या निवडणुकीच्या जे मतपेट्या आहेत त्या आता स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। स्ट्रॉंग रूम मध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहतो की स्थानिक पोलीस आहेत, तसेच गोवा पोलीस फोर्स आहे, त्याच्यानंतर जे सुरक्षा दल आहे म्हणजे सशस्त्र सीमा बल आहे, गोवा आराम पोलीस आहे, स्थानिक पोलीस आहेत, यांच्या या पोलीस बंदोबस्तात ह्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये हे तैनात करण्यात आले आहेत आणि हे सध्या मतपेटीमध्ये ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेले आहेत आणि पोलीस बंद आपल्याला दिसतो आहे। या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर 4,82,752 एवढं हे मतदान झालेलं आहे। त्यामुळे 3 विधानसभा मतदारसंघाचे आता जे उमेदवार त्यांचं भविष्य मतपेटीत बंद करण्यात आले आणि या स्ट्रॉंग रूम आहे तो कणकवलीत आपण पाहतो, कणकवलीत विधानसभेचे मतपेट्या ह्या स्ट्रॉंग रूम बंद करण्यात आलेल्या आहेत। या 3 विधानसभेच्या उमेदवारांचे आता 23 तारीखला निकाल आहे आणि तो निकाल काय लागणार हे आता पाहावं लागणार आहे। पण तुर्तसा हे मतपेटीत भविष्य जे बंद झालेलं आहे उमेदवारांचं आणि त्या ठिकाणी आपण आहोत आणि स्ट्रॉंग रूम मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।